इयत्ता 10वी सीबीएसईच्या बोर्डाच्या सर्व परीक्षा दिलेल्या विद्यार्थी व पालकांसाठी एक सरप्राईज होतं. अचानक काही पालकांना सुख धक्का बसला असेल, काही विद्यार्थी थोडेसे कोमात गेले असेल, काही विद्यार्थ्यांना अति आनंद झाला असेल, तर काही विद्यार्थी नाराज झाले असेल. त्याचं कारणही तसंच होतं. काल 15 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी अचानक 4 ते 5 दरम्यान सीबीएसई बोर्डाने 2025-26 या शैक्षणिक वर्षाचा निकाल जाहीर केला आणि अचानक विद्यार्थी व पालकांना तो निकाल पाहताना धाकधूक वाढली. या निकालाचं अनालिसिस करण्यासाठी, या निकालाचं स्पष्टीकरण देण्यासाठी आणि ह्या निकालाचं विश्लेषण देण्यासाठी आज या ठिकाणी पालक मित्रांनो मी तुमच्या समोर आलेलो आहे. अगदी राष्ट्रीय स्तरावर म्हणजे सीबीएसई बोर्डाच्या ज्या परीक्षा होतात त्या केवळ एका जिल्ह्यापुरत्या, एका तालुक्यापुरत्या, एका राज्यापुरत्या नव्हे, तर संपूर्ण देशामधून ज्या सीबीएसईच्या स्कूल आहेत यांना ह्या एकत्रित परीक्षा होतात. यांचा सिलेबस एकसारखा असतो, यांच्या परीक्षा पद्धती एकसारख्या असतात आणि यांचा रिझल्ट देखील एकाच दिवशी डिक्लेअर होतो. आणि म्हणून ज्ञानज्योत अकॅडमी आणि नॅशनल लेवलचा जो काही रिझल्ट आहे याचं कम्पॅरिझन करण्यासाठी, या निकालाची माहिती देण्यासाठी, या निकालाचं वास्तव विद्यार्थी व पालक मित्रांना देण्यासाठी मी इकडे उभा आहे. सर्वप्रथम जे विद्यार्थी उत्तम गुणाने उत्तीर्ण झालेत, ज्यांना उत्तम मार्क्स मिळालेत, त्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं, गुणवंत विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. त्या विद्यार्थ्यांना ज्या शिक्षकांनी वर्षभर मार्गदर्शन केलं असेल, ज्या शिक्षकांनी वर्षभर त्यांना गायडन्स केलं असेल, त्या शिक्षकांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं देखील अभिनंदन करतो. आणि ह्या शिकणं आणि शिकवण्याच्या प्रोसेसमध्ये ज्या पालकांनी मदत केली असेल त्या पालकांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. कारण पालकांच्या पाठिंब्याशिवाय, पालकांच्या सपोर्ट शिवाय विद्यार्थ्यांना उत्तम गुण मिळवणं कधीही शक्य नाही. तर पाहूयात आपण आजचा हा जो काही निकाल आलेला आहे काल, त्या निकालाचं स्पष्टीकरण. पालक मित्रांनो, हा जो एकूण निकाल आहे नॅशनल लेवलचा, मी मागाशी म्हटलं की सीबीएसई बोर्ड, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, हे जे काय एनसीईआरटीच्या पुस्तकावरती होणाऱ्या ह्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षांचा निकाल हा फार वेगळा असतो. मागच्या 10 वर्षाचा जर विचार केला तर यावर्षी पेपर काही प्रमाणात अवघड आले होते. मॅथमॅटिक्सचा पेपर जवळपास सर्वच मुलांना अवघड गेला होता. त्यामुळे मॅथ्स मध्ये बऱ्यापैकी मुलांना मार्क्स अपेक्षेपेक्षा कमी मिळाले आहेत. विद्यार्थ्यांनी तयारी केली होती, शिक्षकांनी देखील छान तयारी करून घेतली होती, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स मध्ये मार्क्स हे कमी आहेत. कारण मॅथ्सचा पेपर हा थोडासा हायर ऑर्डर थिंकिंग लेवलवरती विचारले गेलेले प्रश्न होते. आणि म्हणून या निकालाचं जर आपण एकूण स्पष्टीकरण पाहिलं राष्ट्रीय स्तरावरचं, तर राष्ट्रीय स्तरावरचं स्पष्टीकरण तुम्हाला सांगता येतं. एकूण परीक्षा देणारे विद्यार्थी म्हणजे परीक्षेला अर्ज करणारे जे विद्यार्थी होते ते होते 24,83,479. म्हणजे विद्यार्थ्यांनी 24,83,479 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. परंतु वास्तवात परीक्षेला बसलेले जे विद्यार्थी होते ते 24,71,777 विद्यार्थी परीक्षा दिली. त्यात उत्तीर्ण झालेले म्हणजे कालच्या निकालामध्ये उत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी आहेत ते 23,16,008 विद्यार्थी आहेत. या निकालाचं जर शेकडा प्रमाण आपण पाहिलं तर निकालाचं शेकडा प्रमाण आहे 93.70%. गेल्या वर्षी जवळपास 93% निकाल होता, यावर्षी 93.70, म्हणजे निकाल जवळपास सारखाच राहिलेला आहे. या निकालामधला आणखीन सर्वात महत्वाचा पार्ट जर आपण पाहिला तर जे मेरिट मध्ये येणारे विद्यार्थी असतात, टॉपर विद्यार्थी असतात, तर यांचे आकडे काय आहेत तर 95% पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी हे साधारणपणे 55,368 आहे उपलब्ध माहितीनुसार. त्याची टक्केवारी अवघी 2.24% आहे. म्हणजे 100ला साधारणपणे 2.25 विद्यार्थी म्हणजे 2 विद्यार्थी अप्रॉक्स हे 95% पुढे आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा जर पार्ट आपण पाहिला तर जे विद्यार्थी 90% जास्त गुण मिळवतात त्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 2,21,574 आणि त्याचा शेकडा प्रमाण जर आपण पाहिलं तर ते शेकडा प्रमाण अवघं आहे 8.96. म्हणजे 10% सुद्धा विद्यार्थी 90%च्या पुढे नाहीत. हा सीबीएसई बोर्डचा निकाल आहे. स्टेट बोर्डला याचं प्रमाण थोडं वेगळं असतं. 80% जास्त गुण घेणारे विद्यार्थी हे प्रमाण थोडं मागे पुढे आहे. हे साधारण 5 ते 6 लाख विद्यार्थी असतात आणि असतील, पण याच्यापेक्षा थोडेसे कमी जास्त. आणि याची टक्केवारी जर आपण एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत पाहिली तर 22 ते 25%. म्हणजे पालक मित्रांनो 80 ते 100% विद्यार्थी जे मार्क्स घेतात ते साधारण 22 ते 15%च आहे. हा सीबीएसई बोर्डाचा निकाल दरवर्षी साधारणपणे असाच असतो. सीबीएसई बोर्ड हा स्टेट बोर्ड पेक्षा याच्यातली काठिण्य पातळी, याच्या पेपरचा जो काय पॅटर्न आहे हा पूर्णपणे वेगळा आहे. परंतु पालक मित्रांनो मला हे विशेष करून सांगायचंय, माझ्या सर्व विद्यार्थी लाडक्या पालकांना सांगायचंय, ज्ञानज्योत अकॅडमी सिम्बॉल ऑफ मेरिट
ही ज्ञानज्योत अकॅडमी म्हणजे धवल यशाची हमी ज्याला म्हणतो आपण, पांढरा शुभ्र यश. गेली 22 वर्षांमध्ये पुणे शहरामध्ये विद्येचं माहेरघर ज्याला आपण म्हणतो, या पुणे शहरामध्ये निकाल देण्याची उत्कृष्ट निकालाची परंपरा यावर्षी देखील ज्ञानज्योत अकॅडमी कायम ठेवलेली आहे. आमच्याकडे जे काही विद्यार्थी होते, एकूण विद्यार्थी, तर विद्यार्थ्यांचा ज्यावेळेस संपूर्ण निकाल माझ्या हातामध्ये आला, मी थोडा वेळ घेतला त्या निकालाचं विश्लेषण करायला आणि मग मी विचार केला की हा निकाल किती छान किंवा किती उत्कृष्ट आहे. यामध्ये पालक, विद्यार्थी, शिक्षक, मॅनेजमेंट या प्रत्येकाची भूमिका वर्षभर योग्य पद्धतीने झाली आणि त्यातनं हा उत्कृष्ट निकाल आम्हाला मिळालेला आहे. तो निकाल काय आहे याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करूया. हा जो निकाल आहे ज्ञानज्योत अकॅडमीचा निकाल, ज्ञानज्योत अकॅडमीमध्ये यावर्षी एकूण 10वीची परीक्षा देणारे म्हणजे ऍडमिशन होते 65 सीबीएसई बोर्डचे. या 65 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि ज्ञानज्योत अकॅडमीच्या प्रथेप्रमाणे उज्ज्वल निकालाची दैदिप्यमान परंपरा, मी नेहमी म्हणतो की दैदिप्यमान परंपरा या 22व्या वर्षात देखील कायम राहिली आणि एकूण 100% निकाल म्हणजे 65 विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत. पालक मित्रांनो, माझ्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या ज्ञानवंत शिक्षकांचं आणि ज्या पालकांनी आम्हाला वर्षभर सहकार्य केलं त्या प्रत्येक पालकाचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. पालक मित्रांनो, हे पहा, हे माझ्या दृष्टिकोनातनं फार महत्वाचं आहे. उत्कृष्ट गुणवत्ता प्राप्ती म्हणजे 95% म्हणजे 65 पैकी 6 विद्यार्थी हे तब्बल 95% जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले. विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो, त्याची सरासरी, त्याची टक्केवारी पाहिली तर ते जवळपास 9.23. जी नॅशनल लेवलला 2%, ती ज्ञानज्योत अकॅडमीची टक्केवारी ही 9%. लक्षात घ्या हा फरक. विद्यार्थी संख्या 6 बघू नका, 65 पैकी 6 आहे. हे 65 पैकी 6 म्हणजे 9.23 विद्यार्थी, साधारण टक्के विद्यार्थी हे आमचे साधारणपणे 95%च्या पुढे. इकडे जर पाहिलं तर साधारणपणे इकडं 90%पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी म्हणजे 65 विद्यार्थ्यांपैकी 18 विद्यार्थ्यांनी 90%पेक्षा जास्त गुण घेतले. 18 विद्यार्थी आहेत आणि त्याची सरासरी, त्याची टक्केवारी तब्बल 27.59 आहे. मी पुणे शहराशी तुलना करत नाही, मी महाराष्ट्राशी तुलना करत नाही, मी इतर कुठल्याही राज्याशी तुलना करत नाही, मी थेट तुलना केली नॅशनल लेवलशी. त्याचं नॅशनल लेवलला प्रमाण हे 9%, साधारण 9 ते 9.5% आहे आणि ज्ञानज्योत अकॅडमीचं टक्केवारीतलं जर प्रमाण पाहिलं तर ते 27% म्हणजे तब्बल तिप्पट आहे. त्यानंतर 80%पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी 65 पैकी 45 म्हणजे तब्बल 69% ते 69.23% विद्यार्थी ज्ञानज्योत मध्ये ऍडमिशन घेतलं, ऍडमिट झाला की त्याला 80%पेक्षा जास्त मार्क्स मिळतातच. हा सिम्बॉल, हे पुन्हा एकदा चिन्ह ज्ञानज्योत अकॅडमीने एक्सप्लेन करून दाखवलेलं आहे. पालक मित्रांनो, इकडे पहा, स्टेट बोर्ड म्हणजे महाराष्ट्र बोर्डचा निकाल येईल, तो प्रतीक्षेत आहे, तो उत्कृष्ट असेलच, पण सीबीएसई बोर्डचा आलेला निकाल हे सांगतो, हे आकडे या ठिकाणी सांगतात की ज्ञानज्योत मध्ये प्रत्येक मुलाचे मार्क्स नाही तर मेरिट वाढतं. हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये माझ्या दृष्टिकोनात मेरिट म्हणजे काय, मी ज्यावेळेस मेरिटची व्याख्या पालकांना सांगतो नेहमी माझ्या वर्कशॉप मधनं, माझ्या मीटिंग मधनं, पालक सभेमधनं, वैयक्तिक पालकांना भेटल्यानंतर की विद्यार्थ्याला किती मार्क्स पडले हे महत्वाचं नाही, त्या विद्यार्थ्यांच्या त्या शैक्षणिक वर्षात त्याच्या मार्कांमध्ये एकूण किती वाढ झाली, म्हणजे तो विद्यार्थी ऍडमिशन घेताना कुठे होता आणि तो कुठपर्यंत पोहोचला, याला मेरिट म्हणतात. 80, 90, 92, 95, 98% हे मेरिट नाही होणार, ते मिळतातच, ते शंका नाही, तो प्रोसेसचा ज्ञानज्योतचा एक भागच आहे. पण त्यापेक्षा त्या विद्यार्थ्याचे किती मार्क्स वाढले, 10%पेक्षा जास्त गुणवाढ झालेले 23 विद्यार्थी आहेत. म्हणजे जे ज्ञानज्योत मध्ये आले त्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याचे जर 60% असतील तर त्याचे 80% जाणे म्हणजे 10% किंवा 15% किंवा 18%, 19% वाढ. ही तब्बल 23 विद्यार्थी, 23 विचार करा पालक मित्रांनो, 23 विद्यार्थ्यांचे मार्क्स 10%पेक्षा, 10 म्हणजे 10 ते 19.80 पर्यंत म्हणजे 20% पर्यंत, म्हणजे कोणाचे 17 वाढले असतील, कोणाचे 18% वाढले असतील, कोणाचे 19% वाढले असतील. त्यानंतर 20%पेक्षा जास्त मार्क्स झालेले विद्यार्थी म्हणजे 23, 22, 24, 28, 29% पर्यंत वाढ झालेले तब्बल 7 विद्यार्थी आहे. आणि ही ज्ञानज्योत अकॅडमीची खासियत आहे, हे ज्ञानज्योत अकॅडमीच्या कामाचं फलित आहे. पालक मित्रांनो, ज्ञानज्योत अकॅडमी म्हणजे फक्त विद्यार्थ्यांना शिकून वाऱ्यावरती सोडणारी अकॅडमी नाही, तर विद्यार्थ्यांना त्याच्या उद्दिष्टापर्यंत, त्याच्या क्षमतेनुसार काम करून त्याला उत्तम रिझल्ट देण्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कायम मागच्या 22 वर्षात पुणे शहरात करत आलेली आहे. आणि मग हा निकाल पालक मित्रांनो मला तुमच्या समोर मांडण्यासाठी, तुमच्या समोर मला हा निकाल एक्सप्लेन करण्यासाठी एक छान अशी ही संधी आहे.
हे आहेत ज्ञानज्योत अकॅडमीचे तारे, हे आहेत ज्ञानज्योत अकॅडमीचे स्टार, हे आहेत ज्ञानज्योत अकॅडमीचे मेरिटचे विद्यार्थी. हे 18 विद्यार्थी आहेत तब्बल. हे 18 विद्यार्थी, याच्यात हा जो पहिला विद्यार्थी अनय भूषण वायकर नावाचा, याला तब्बल 98.02% म्हणजे जवळपास 99% आसपास मार्क्स मिळाले. हा पवार पब्लिक स्कूल नावाचं पुणे शहरातील नांदेड सिटीतील एक मोठी शाळा आहे, त्या शाळेत आलेला हा असलेला विद्यार्थी. दुसरी विद्यार्थिनी त्याच शाळेतली अनया गोडसे नावाची 97.40% मार्क्स. 8वी 9वी 10वी 3 वर्ष सलग कोचिंग असणारी विद्यार्थीचा रिझल्ट बघा कुठपर्यंत गेलाय. हा पुढचा विद्यार्थी आहे पार्श्व नावाचा विद्यार्थी, याला 96.40% मार्क्स आहे. ही आदिती नावाची विद्यार्थिनी आहे, हिला 96.20% मार्क्स आहे. हा अवधूत भोसले हा सुद्धा विद्यार्थी आमचा 8वी पासून असणारा विद्यार्थी, याला 95.80% मार्क्स आहे. हा ईशान ब्राह्मणकर नावाचा विद्यार्थी 8वी 9वी 10वी 95.40% मार्क्स. ही आमची सुमेधा नावाची विद्यार्थिनी 93.60% मार्क्स. आणि ही माझी मुलगी अकॅडमीची 8वी पासूनची असणारी विद्यार्थिनी विभूती विजयकुमार कौदरे, सेंट जेवियर्स ह्या स्कूल मधली. या विद्यार्थिनीला 9वीला अवघे 83% मार्क्स होते, 10वीला मिळाले 93.20. म्हणजे माझ्या कन्येने देखील 10% मार्क्स वाढवलेत आणि तिला देखील 93% मार्क्स मिळालेले आहेत. सर्वांवरती एक सारखं काम, म्हणजे माझ्या मुलीसाठी काम करताना अकॅडमीच्या प्रत्येक विद्यार्थ्यावरती सारखंच काम झालं आणि त्यातनं आलेला हा रिझल्ट. ही अक्षत नावाचा विद्यार्थी, याला 92.20% मार्क्स आहे. ही आमची ईश्वरी बनसोड नावाची विद्यार्थिनी, हिला 92.04%. हा राहुल नावाचा विद्यार्थी आहे, याला 92% मार्क्स आहे. ही ईश्वरी राहुळेकर या मुलीची 24% मार्क्स वाढलेले. 24 म्हणजे 8वीच्या 10वीच्या आणि 9वीच्या मार्कांमध्ये तब्बल 24% मार्क्स वाढे. ही विद्यार्थिनी डिरेक्टली आमच्याकडं 6वीला आली. केंद्रीय विद्यालयाची मुलगी आहे, केवी याला पण म्हणतो, 91.80. हा आमचा आयुष नावाचा विद्यार्थी 91.60. हा प्रज्वल नावाचा विद्यार्थी 8वी 9वी 10वी 3 वर्ष, याला देखील 91.60% मार्क्स आहे. हा सुद्धा अमोक नाईक नवरे नावाचा विद्यार्थी, याची आई स्वतः डॉक्टर आहेत, वडील इंजिनियर आहेत. ह्या विद्यार्थ्याला सुद्धा 90.80% मार्क्स आहेत. आणि अनुष्का होले नावाची विद्यार्थिनी, ह्या विद्यार्थिनीला देखील 90.20% मार्क्स वाढेल. पालक मित्रांनो, या रिझल्टचं अनालिसिस करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, जे विद्यार्थी 8वी 9वी 10वी सलग 3 वर्ष होते, त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मार्कांमध्ये वाढ झालेली आहे आणि ते टॉपर झालेले आहेत. त्या सर्व प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम गुण मिळाले. हे 90%च्या पुढचे विद्यार्थी, 80%च्या पुढे मी सांगितलं की 45 विद्यार्थी आहेत. या प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव घेणं मला इकडे शक्य नाही. मी कधीही अकॅडमीला या, एक सुद्धा विद्यार्थी कमी नाही किंवा जास्त नाही. कुठल्या विद्यार्थ्याचे 0.1% सुद्धा मार्क्स वाढवलेले नाही. ऑथेंटिक रिझल्ट, विश्वसनीय रिझल्ट, पालकांना विचारून दिलेला रिझल्ट. पालक मित्रांनो, पुणे शहरात, पुण्याच्या ह्या पश्चिम भागामध्ये उत्तम अकॅडमी, उत्तम रिझल्ट देणारी अकॅडमी असेल ना, तर ती ज्ञानज्योत अकॅडमी. हे आज छाती ठोकपणे का सांगत आहे, तर याची तुलना मी कुठल्याच एका क्लासेसची किंवा कुठल्याच एका शाळेशी केलेली नाही, तर याची तुलना मी थेट नॅशनल लेवलला वरती केली. जर हे विद्यार्थी आमच्याकडे असतील कोचिंगला, तर काय रिझल्ट मध्ये फरक पडू शकतो याचा अंदाज पालक मित्रांनो तुम्हाला येईल. सर्वात महत्वाचं पाठ इथं थोडंसं अनालिसिस मी करतो. एकूण निकाल राष्ट्रीय स्तरावरती 93.70, तर अकॅडमी ज्ञानज्योत अकॅडमी पुणेचा सिंहगडचा निकाल हा 100%. 95% पेक्षा जास्त मार्क्स असणारे राष्ट्रीय स्तरावरचा निकाल आहे 2.24%, तर ज्ञानज्योत अकॅडमीचा निकाल आहे 9.23. तिप्पट रेशो. इकडे 90 पेक्षा जास्त मार्क्स देणारे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरती 9.96 आहेत, तर आमच्या अकॅडमीचे विद्यार्थी 27.69%. इकडे 80% पेक्षा जास्त मार्क्स देणारे विद्यार्थी हे साधारण 22 ते 25% नॅशनल लेवलला आहेत, तर आमच्या अकॅडमीचे विद्यार्थी हे 69 म्हणजे जवळपास 70%. पालक मित्रांनो, या रिझल्टचा जर विचार केला, मी कुठल्याही कोचिंगशी कुठल्याही शाळेशी तुलना करत नाही. एकूण जे विद्यार्थी बसले होते संपूर्ण नेशनल लेवलवरती, राष्ट्रीय पातळीवरती, त्याच्याशी केलेली तुलना आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मला हे कळून चुकलं असेल की ज्ञानज्योत मध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये काय होतं. या रिझल्टचं अनालिसिस करताना मला एक गोष्ट जाणवली की 80-90% एक अत्यंत मोठी झेप आहे, अत्यंत मोठी झेप. हे सोपं नाही 65 विद्यार्थ्यांचा एवढा मोठा रिझल्ट देणं, आणि तेही मागच्या 10 वर्षात अवघड आलेले पेपर आणि त्यातनं आलेला हा रिझल्ट. भल्या मुलांना घाम फुटला, हे सगळं इकडे होतं. म्हणजे ज्ञानज्योत अकॅडमी ही एक उत्कृष्ट अकॅडमी, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. कारण रिझल्ट देणारी
ही माझी अकॅडमी. पालक मित्रांनो, मला एकच सांगायचं इकडं, एक गोष्ट प्रकर्षाने तुम्हाला सांगायची की ज्ञानज्योत अकॅडमी केवळ रिझल्ट देत नाही, शिस्त, संस्कार, शिक्षण, आरोग्य, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मॅनेजमेंट या प्रत्येक गोष्टीवरती वर्षभर काम करते आणि त्यातनं आम्हाला हे मिळतं रिझल्टच्या माध्यमातून आउटपुट, त्यातनं मिळतो रिझल्टच्या माध्यमातून मिळणारा आनंद. तो विद्यार्थ्यांना होतो, तो पालकांना होतो आणि तो शिक्षकांना पण होतो. या प्रोसेस मध्ये अकॅडमीचे डायरेक्टर प्राध्यापक गणेश सर त्यांनी नांदेड सिटीचं पूर्ण वर्षभराचं काम पाहिलं होतं. मी स्वतः प्राध्यापक विजय सर, मी सन सिटीचं पूर्ण वर्षभर काम पाहिलं होतं आणि आमच्या संपूर्ण मॅनेजमेंटच्या टीमने, आमचे मॅनेजर्स असतील, दोन्ही ब्रांचेसचे मॅनेजर असतील, संपूर्ण ऍडमिन टीम असेल, या वर्षी हा रिझल्ट येण्याचं कारण एक आहे, वर्षभर आम्ही मिशन मेरिट आणि मिशन भरारी या दोन वेगवेगळ्या मिशनच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यावरती वैयक्तिकरित्या काम केलं. मिशन मेरिट आणि मिशन भरारीच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला डेली वर्कशीट 5-5, 10-10 त्या मुलांचे तुमच्या सराव परीक्षा म्हणजे टेस्ट सिरीज, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगळं प्लॅनिंग, प्रत्येक विद्यार्थ्याचं दिवसाचं नियोजन, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वैयक्तिकपणे केलेलं कोचिंग आणि प्रत्येक रविवारी होणारे स्पेशल रिव्हिजन लेक्चर, शनिवारी होणारे स्पेशल रिव्हिजन लेक्चर्स आणि त्यातनं आलेला हा उत्तम रिझल्ट. पालक मित्रांनो, मला एवढंच सांगायचं होतं की निकाल हा फक्त विद्यार्थ्यांच्या हुशारीवरनं, कारण प्रत्येक विद्यार्थी हाच बुद्धिमानच आहे, पण बुद्धिमत्तेने विद्यार्थ्याला गुणवत्ता मिळत नाही, तर त्याला कष्ट, सातत्य, शिस्त, दिशा, मोटिवेशन, प्रेरणा, नियोजन, सातत्य ही प्रत्येक गोष्ट लागते आणि या प्रत्येक गोष्टीवरती ज्ञानज्योत अकॅडमीने वर्षभर काम केलं आणि त्यातून आलेला हा रिझल्ट. आमच्या आज हसरे पालक आणि आनंदी विद्यार्थी आणि समाधानी शिक्षक आणि डायरेक्टर म्हणून आम्ही दोघेही या रिझल्टच्या पाठीमागे फक्त आज पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतोय. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना अपेक्षापेक्षा चांगले मार्क्स मिळाले असतील त्यांना तर शुभेच्छा आहेच, ज्यांना कोणाला कमी मिळाले असतील खचून जाऊ नका. 10वी म्हणजे सर्व काही नाही, याच्या पुढे बरंच काही आहे. त्याच्यातनं काय चुका झाल्या त्या चुकातनं शिका आणि पुढच्या प्रवासाला वाटचाल चालू करा. या वर्षी 10वी सीबीएसई बोर्डच्या पहिल्यांदा दुसऱ्यांदा तुम्हाला कोणते 2 किंवा 3 विषय घेऊन री एक्झाम देता येईल, रीटेस्ट देता येईल. जर तुम्हाला वाटत असेल मला रीटेस्ट द्यायची तर नक्की द्या. तुम्हाला वाटत असेल ओके मला नाही दिले काही फरक पडणार नाही, पण मी केलेल्या चुका पुढच्या वर्गांमध्ये करणार नाही, तर नक्की करा. ज्यांना द्यायच्या त्यांनी नक्की द्या. विद्यार्थी मित्रांनो, एक विनंती आहे, या निकालाने हवेत जाऊ नका, पाय जमिनीवरती ठेवा आणि कायम, कारण शिक्षण आणि अभ्यास हे कधीच थांबत नाही. मी नेहमी म्हणतो अभ्यास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तुम्हाला उत्तम गुण मिळालेत म्हणजे तुम्ही एकमेव अद्वितीय आहात, तुमच्यात आहे, तुम्ही करू शकता. ही चुणूक तुम्हाला ह्या 10वीच्या निकालाने दिलेली आहे, ती कायम ठेवा. पालक मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या पाठीमागे कायम सोबत राहा. जर मार्क्स कमी पडले असतील तर सांगा, आई वडील म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत, काळजी करू नका, तुझं यश अपयश आम्हाला मान्य आहे, आता इथून पुढे तू लढायला शिक. आणि पालक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद. ज्ञानज्योत अकॅडमीच्या प्रवासामध्ये तुम्ही सामील होतात, सामील आहात आणि सामील असाल अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षकांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. धन्यवाद.